गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपण इन्कम टॅक्स मध्ये एक नवीन पॉइंट आपल्याकडे आहे. इन्कम टॅक्स मध्ये सर्वात आपण याच्या आधी बरेच छोटे छोटे पॉइंट पाहता आपण इन्कम टॅक्स मध्ये इन्कम फ्रॉम सॅलरी मध्ये. तर याच्यामध्ये एक नवीन पॉइंट तुम्हाला दिला असेल की थेरीमध्ये तुम्ही पाहिला असेल की भविष्य निधी, म्हणजे स्क्रीनवर दिसत आहे भविष्य निधी. तर भविष्य निधी म्हणजे काय होते? भविष्य निधीला आपण मराठीमध्ये म्हणतो आपण मराठीमध्ये आपण भविष्य निधी आणि इंग्लिशमध्ये त्याला प्रोव्हिडंट फंड आपण त्याला असं नाव त्याला देत असतो आपण. तर याच्यामध्ये प्रोव्हिडंट फंड म्हणजे काय होते इथे आपल्याला थेरी जे दिले ते मराठीत दिलेले आपण समजेल, आपल्याला सर्वांना समजेल, काही हरकत नाही. कर्मचाऱ्यांमध्ये काय होते की कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी निधीची व्यवस्था करणे होय. कर्मचाऱ्यांना ऋतबा काळामध्ये खर्चाच्या पूर्तीसाठी तरतूद म्हणजे म्हणून भविष्य निधी निर्माण करण्यात येते. या भविष्य निधीमध्ये कर्मचारी व संयोजक, कर्मचाऱ्यांच्या संयोजक म्हणजे कंपनी, ते संयोजक शब्द जो तुम्हाला आलेला आहे, संयोजक म्हणजे एम्प्लॉयर, ठीक आहे, म्हणजे जिथे आपण काम करतो, म्हणजे ते गव्हर्नमेंट पण होऊ शकते किंवा प्रायव्हेट पण होऊ शकते. संयोजक म्हणजे होते जिथे काम करणार आपण, म्हणजे गव्हर्नमेंट ठिकाणी म्हणा किंवा प्रायव्हेट ठिकाणी म्हणा तिथे, ठीक आहे, ते आपण जिथे काम करतो आपण संयोजक कर्मचारी व संयोजक कर्मचाऱ्यांच्या वेतनाच्या एका निश्चित प्रतिशताच्या जे पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटच्या प्रमाणात अंशदान करतात. अंशदानचा अर्थ होते कॉन्ट्रीब्युशन, ठीक आहे. इथे अंशदानचा तुम्हाला एक शब्द आला असेल, त्याचा अर्थ ते कॉन्ट्रीब्युशन. आता कॉन्ट्रीब्युशन जे दिलेलं आहे आपल्याला, कॉन्ट्रीब्युशन दिले असल्यामुळे इथे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे ते अंशदान, अंशदान तुम्हाला दिलेलं आहे, ठीक आहे. अंशदान म्हणजे कॉन्ट्रीब्युशन करण्यात येतात. कर्मचाऱ्यांना इथे काय म्हणते आपल्याला, इथे म्हणलेलं आहे की आणि कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर त्याला, म्हणजे कोणाला, आपल्या कर्मचाऱ्याला, त्याला किंवा त्याच्या निवृत्तीपूर्वी, जर समजा तो मध्यस्थ डेट झाला असेल, मध्ये मरण पावला असेल, मृत्यूनंतर त्याच्या वारसदारांना भविष्य निधीचे अंश काय शोधन, शोधन म्हणजे काय होते त्याचा पेमेंट, शोधन केले जाते, ठीक आहे ना, शोधन केले जाते. भविष्य निधी खालील प्रमाणे आहे. आता याच्यामध्ये टॉपिक पाहू आपण, थोडं थेरॉटिकल टॉपिक होता हा, टॉपिक आपण पाहून घेऊ की काय होते की कोणती तुम्ही एक कंपनी पहा, म्हणजे प्रायव्हेट कंपनी पहा किंवा गव्हर्नमेंट कंपनी पहा किंवा गव्हर्नमेंट कर्मचारी पहा किंवा प्रायव्हेट कर्मचारी पहा, यांना नाही का प्रोव्हिडंट फंड पीएफ, तुम्ही बरेच तुमचे जे नातेवाईक मंडळी असतात त्यांना तुम्ही म्हणा की हा गव्हर्नमेंट जॉबला लागला बा, तुला पीएफ कटते का, तर पीएफचा अर्थ होते प्रोव्हिडंट फंड, ठीक आहे. ज्यांना माहित नसेल, आता तुम्ही आपण कॉमर्सवाले विद्यार्थी आहेत, आपल्याला प्रोव्हिडंट फंड बद्दल आपल्याला माहिती आहे सर्वांना, काही हरकत नाही. तर याला मराठीमध्ये भविष्य निधी आणि इंग्लिशमध्ये प्रोव्हिडंट फंड पीएफ म्हणतो आपण. मग काय होते किंवा कर्मचारी जे आपले कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यासाठी ज्यांनी जे कमवलेलं आहे त्या कमवल्या, ही सिंपल गोष्ट आहे. जेव्हा आपण पैसा कमवतो ना, ते एक रुपया काय होते आपला, सर्व आपल्याला पगार किती असतो तो पैसा आपल्याला खर्च होते. म्हणजे तुम्हाला समजा जर 5,000 रुपये महिना असेल तर तुम्ही 5,000 पर्यंत खर्च कराल. तुम्हाला 50,000 पगार असेल, तुम्ही 50,000 पर्यंत खर्च कराल. 50,000 पगार असून सुद्धा तुमची बचत होत नाही, 5,000 पगार असून तुमची बचत होत नाही, तुम्हाला 1,00,000 पगार आहे तरी तुमची बचत होणार नाही. म्हणजे बरेच सारे कर्मचाऱ्यांना काही लोकांना 1-1 लाख रुपये पगार आहे महिन्याचा, मंथली 1,00,000 रुपये आहे, तरी सुद्धा त्यांची बचत होत नाही, त्यांचं बॅलन्स राहत नाही पैसे त्यांचे, ठीक आहे, त्यांचे सेव्हिंग डिपार्टमेंट राहत नाही. मग काय होते, सेव्हिंग डिपार्टमेंट राहत नाही तर काय, मग काय करते, सेव्हिंग राहत नाही, तो माणूस काही कामाची लिमिटेशन राहील ना, आपण काही काम करू ते काही लिमिटेशन करू आपण, वयापेक्षा जास्त काम करणार का नाही करणार का, मग काय होणार आहे की आपल्याला वयानुसार एका पॉइंट मध्ये, एका स्थितीमध्ये आपण काम करण्यास, म्हणजे काम करू शकत नाही, पण आपण जिवंत राहू. जसं म्हातारे लोक पहा, त्यांचं रिटायरमेंट झालं ते एक लोक पहा, रिटायरमेंट होऊन जाते, ठीक आहे, मग त्यांना काही काम राहत नाही, पण जगाला पैसे पाहिजे ना, जगण्यासाठी पैसे पाहिजे. त्यासाठी काय होते की रिटायरमेंट झाल्यानंतर किंवा काम करू शकत नाही, त्यानंतर काय होईल, आपण कमवून नाही राहिलो,
ठीक आहे, आपण कमवून राहिलो का? आपण कमवून नाही राहिलो, आपल्याला पैशाची गरज आहे, बरोबर. पण आपल्याकडे पैशाची गरज आहे, पण आपण काम होत नाही, आपल्याकडून काम होत नाही, मग काय करणार? आपले जे पैसे जमा होते, मी जे पैसे जमा करून ठेवलेले आहे त्यामधून मी प्रोव्हिडंट फंड मधून मी पैसे काढणार, माझ्या पुढच्या उदरनिर्वाहासाठी, माझ्या पुढच्या सोयी सुख सुविधासाठी मी ते पैसे वापरणार, त्याला म्हणते प्रोव्हिडंट फंड. तो पैसा जेव्हा जमा होते, आता बरेच सारे लोक काय म्हणतात, बरेच साऱ्या लोकांना आता माहित आहे की सेव्हिंग करणं गरजेचं आहे, बचत करणं गरजेचं आहे. ठीक आहे, काही आपण बचत ठिकाणी बचत करू, पण आता काय होते, तुम्ही एका ठिकाणी काम करताय, तुम्ही एका ठिकाणी तुमचा एम्प्लॉई आहे, कर्मचारी आहे, मग तुम्ही तुमचे व्यवस्थापक मंडळ कर्मचाऱ्यांच्या हितासाठी काम करते. हितासाठी म्हणजे त्याला माहित आहे की बाबा नाही बा, आपला जो काही कर्मचारी आहे हा भविष्यामध्ये याला काही त्रास गेला नाही पाहिजे, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधीसाठी, म्हणजे आपला फोकस काय, कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधीसाठी व्यवस्था करणे होय. म्हणजे आपण ज्या ठिकाणी काम करताय ते गव्हर्नमेंट, ती कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या भविष्यासाठी काही पैसा जमा करते, याच्यामध्ये दोघांची कॉन्ट्रीब्युशन राहते. म्हणजे कर्मचारी पण याच्यामध्ये काय करेल, आपले पैसे जमा करेल, कॉन्ट्रीब्युशन करेल, म्हणजे योगदान देईल, पैसे जमा करेल, अंशदान देईल. आणि त्याचप्रमाणे कंपनी किती देते बा, गव्हर्नमेंट किती देते, मी कंपनी म्हणजे एक संयोजक म्हणजे एम्प्लॉयर किती देणार बा, यावर त्याचा पॉइंट डिपेंड राहत. आता काय होते, तुम्ही एक डोळ्यासमोर उदाहरण घ्या. आपल्याकडे नाही का, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा नाही का आपल्याला पैसे जमा करण्यासाठी आपल्या बाबांनी, आपल्या आईने वगैरे मडकं दिलं असेल, मडकं देते आपल्याला, माहिती आहे तुम्हाला? हा बरोबर, मडकं देते. त्या मडक्यामध्ये आपण 1-1 रुपया जमा करतो. आपण ते 1-1 रुपया का बरं जमा करतो आपण, की कदाचित आपल्याला पैशाची गरज लागेल तर आपण काय करतो, ते मडकं फोडून आपल्या गरजा पूर्ण करतोय. मला आठवते गोष्ट, आमच्याकडे गणपती बसायचा, तर गणपती बसायत गणपतीचं जे महोत्सव राहायचं तेव्हा कुलगावमध्ये खूप सारं मोठं महोत्सव राहायचं. आताही मोठ्या प्रमाणात आहे, पहिले त्याच्यापेक्षा मोठ्या प्रमाणात होतं. मिलचा गणपती म्हणून प्रसिद्ध राहायचा. मग आम्ही काय करायचो, पहिले 1 वर्षाचं गणपतीचं महोत्सव राहते, 1 वर्षानंतर येणार आहे, तर आम्ही तयारी करायचो काही दिवसा अगोदर, की आपल्याला गणपतीमध्ये काहीतरी आपले खेळणे घ्यायचे, आपल्याला एन्जॉय करायचं आहे, आपल्याला आपल्या प्लास्टिकची गाडी पाहिजे बा, आपल्याला बलून पाहिजे बा, आपल्याला काहीतरी खेळायचं आहे, खेळ भांडवल जमा करायचं आहे, त्यासाठी आम्ही पैसे जमा करायचो. आणि गणपती महोत्सव आला तर ते सर्व पैसे जमा केलेले पैसे आम्ही त्याच्यामध्ये खर्च करत असतो. ते कंडिशन, ती जी मला काय सांगायचं उदाहरण यासाठी दिलं होतं मी, की आपण पैसे जमा करतो आणि भविष्य आपली रिटायरमेंट झाल्यानंतर आपण काम करत नाही, तेव्हा हे पैसे आपल्याला कामी पडेल, त्याला म्हणते प्रोव्हिडंट फंड, भविष्य निधी. आता या भविष्य निधीमध्ये सिंपल एकच लक्षात ठेवा, या भविष्य निधीमध्ये कर्मचारी रिटायरमेंट झाल्यानंतर तेव्हा त्याला मिळेल. ठीक आहे, कर्मचारी रिटायर तेव्हा त्याला मिळेल. इथे म्हणले ना बा, दिले तुम्हाला इथे, कर्मचारी निवृत्ती झाल्यानंतर, म्हणजे कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर दिसतं तुम्हाला, कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीनंतर. आता निवृत्तीनंतर समजा निवृत्तीपर्यंत तो जर समजा जिवंत असेल तर ठीक, पण निवृत्तीच्या पहिले समजा काय अपघाती निधन झालं तर काय करणार, बरोबर ना? मग अपघाती निधन झाल्यानंतर त्याला किंवा निवृत्तीनंतर त्याला, आणि निवृत्तीपूर्वी जर त्याचा मृत्यू होत असेल, तो जर डेथ होत असेल तर त्यांच्या वारसदाराला, मृत्यूनंतर त्याच्या वारसदाराला, त्यांचा जो नॉमिनी असेल, तर नॉमिनीमध्ये तुमच्या डोक्यामध्ये लाईट लागला असेल, हा त्यांची वाईफ वगैरे, त्यांची बायको वगैरे, त्यांची पत्नी वगैरे इम्पॉर्टंट नाही आहे. वारसदार म्हणजे त्यांची पत्नी असं राहणार नाही, त्यांची मुलं राहू शकते, पण समजा पत्नीच असेल तर मुलं कुठे राहणार बा, मग त्यांचे जे वारसदार राहील, आई राहील का, मग ह्या प्रश्नचिन्ह आहे, त्याच्याबद्दल आपल्या खोलावर आपल्याला जायचं नाहीये. तर त्यांच्या वारसदाराला पैसे मिळणार असं इथे आपण संबोधून घेऊ आपण, ठीक आहे ना? इथपर्यंत आपला पॉइंट क्लिअर झाला. म्हणजे भविष्य निधी केव्हा मी आपल्याला, सर भविष्य निधी ही आम्हाला, भविष्य निधीची रक्कम ही कर्मचारी आणि जिथे कंपनी काम करतात त्या दोघांनी बनलेली रक्कम ही आहे. आता याच्यामध्ये प्रोव्हिडंट फंड मध्ये काही भाग आहे. एक आहे स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड आहे, हे वैधानिक आहे, हे आपल्याला जमा करावं लागते. एक आहे रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड आहे,
आता रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड हे कर्मचाऱ्यांना रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड, ठीक आहे, स्टॅट्युटरी मध्ये याच्यामध्ये कर्मचारी अंशदान करू शकते, ठीक आहे, कर्मचारी अंशदान करू शकते, कॉन्ट्रीब्युशन करू शकते यामध्ये, कशामध्ये, स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड मध्ये. आणि याची जे टॅक्सेबल जे पॉइंट राहील, याचा जो टॅक्स होईल तो होईल अंडर सेक्शन 80C मध्ये, 80C मध्ये जाणार. आणि 80C मध्ये गेल्यानंतर 80C मध्ये टॅक्सेबल होईल आणि कपात याची जे मिळणार आहे याची कपात जे आहे ते कपात याची जास्तीत जास्त कपात 1 लाख रुपये याची कपात किती राहणार, 1 लाख पर्यंत राहणार, जे 80C मध्ये राहणार. आता याच्यामध्ये काय दिलं आपल्याला, म्हणजे मी काय बोलताय, स्टँडर्ड काय म्हणताय, स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड मध्ये बोलतो आपण, ठीक आहे ना. इथे काय म्हणलं आहे, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वजा करून उदाहरणार्थ वेतन दिले असल्यास कर्मचाऱ्यांच्या वेतनात समाविष्ट करावे. जर आपल्याला म्हणलं की ते जे स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड आहे हे तुमच्या कर्मचाऱ्यांच्या सॅलरी मधून कमी केलेलं आहे, पगारातून कमी केलेलं आहे, त्या पगारामध्ये ते प्लस करायचं, ठीक आहे, इथपर्यंत कळलं. आता सेकंड पॉइंट आपल्याकडे दिलेला आहे तो आहे रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. ओके, कर्मचाऱ्याने अंशदान केलेली संपूर्ण रक्कम 80C प्रमाणे कपात मिळेल. म्हणजे आपल्याला कर्मचाऱ्यांनी केलेली कॉन्ट्रीब्युशन हे 80C मध्ये जाणार. अंडर सेक्शन कुठे, 80C. हा पॉइंट तुम्हाला महत्वाचा आहे, हा पेपरला 100% तुम्हाला विचारते पेपरला, ठीक आहे ना. अंडर कुठे कोणत्या सेक्शनला जाणार, हे जाणार अंडर सेक्शन 80C मध्ये. हा पॉइंट लक्षात याला अंडरलाईन करा. पॉइंट 100% प्रश्न विचारणार तुम्हाला याच्यावर, ठीक आहे. तर 80C मध्ये RP 80C मध्ये जाणार. जास्तीत जास्त इथे ही रक्कम चुकलेली आहे, इथे 1 लाख आता 2 लाख पर्यंत गेलेली आहे. इथे हे 1 लाख नाही, आता 2 लाख पर्यंत याची अमाऊंट 2 लाख पर्यंत आता झालेली आहे. 1 लाख होतं प्रिव्हियस इयरला, 1 लाख होता, तर 2 लाख पर्यंत आलं, ठीक आहे ना. ठीक आहे, तर इथे 2 लाख रुपये लक्ष ठेवायचं. तर जास्तीत जास्त 2 लाख पर्यंत ते करेल मायनस केलं जाईल, म्हणजे टॅक्सेबल राहील, त्यामध्ये टॅक्स फ्री राहील. सॉरी, आता याच्यामध्ये काय होते बा, सेकंड दिलेला आहे, कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वजा करून उदाहरणार्थ वेतनात दिले असल्यास वेतनामध्ये समाविष्ट करावे. जर मायनस केलं असेल, सॅलरीतून मायनस केलं असेल, त्यामध्ये ऍडिशन त्यामध्ये करून घ्यायचं, ठीक आहे ना. हा पॉईंट समजा 80C बद्दल बोलायचं आपल्याला, सॉरी कॉन्ट्रीब्युशन बद्दल बोलायचं होतं आपल्याला. नंतर आहे अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. मग अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये काय होते, अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये काय करायचं, तर इथे आपल्याला अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड दिले आपल्याला. अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये कर्मचाऱ्याने अंशदान केलेली राशी मध्ये कपात नाही. इथे एक महत्वाचा पॉइंट आपल्यासाठी की कर्मचाऱ्याने अंशदान केलेली राशी मध्ये कपात नाही, सूट मिळत नाही. हे अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंटचं खूप मोठं उदाहरण आहे. किंवा रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये त्यामध्ये सूट मिळत जाते, म्हणजे गव्हर्नमेंट काहीतरी आपल्याला रिलॅक्सेशन देत असते. गव्हर्नमेंट जे इंडियन गव्हर्नमेंट मध्ये जे इन्कम टॅक्सचा पॉईंट बनलेला आहे ते आपल्याला काहीतरी त्यामध्ये रिलॅक्स देते, सूट देते बाबा, की नाही तुला एवढ्या रुपयापर्यंत तुला सूट राहील, तर तू भविष्यासाठी तू पैसे जमा करत आहे. पण अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये कसल्याही प्रकारची तुम्हाला सूट दिली जात नाही. हा एक महत्वाचा पॉइंट आहे, ठीक आहे ना. त्यानंतर अनरिकॉग्नाइज्ड मध्ये कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वजा करून उदाहरणार्थ वेतन दिले असल्यास ते समाविष्ट करावे. जर असं म्हणलेलं आहे आपल्याला की अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंडची रक्कम तुम्ही मायनस केलेली आहे आणि मायनस करून ते दिलेली आहे, त्या अशा पॉइंट मध्ये असल्यास तर ते प्लस करून घ्यायची. ते उदाहरण जेव्हा राहील तुम्हाला सांगेल, स्पष्ट करून तुम्हाला अधिक समजेल. पण आता इथे एकच समजायचं की अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये कसल्या प्रकारचे आपल्याला टॅक्स फ्री म्हणजे एक्झाम्प्टेड पॉइंट राहणार नाही. अनरिकॉग्नाइज्ड मध्ये 80C प्रमाणे 2 लाख पर्यंत, 1 लाख कट करून 2 लाख पर्यंत आपल्याला रक्कम मिळणार आहे. आणि स्टॅट्युटरी मध्ये ते 1 लाख पर्यंत 1 लाख रुपयेचा 1 लाख रुपीज पण फिक्स आहे, ते राहील, ठीक आहे. बाकी पॉईंट आपला ठीक आहे. आता पुढे म्हणलेलं आहे किंवा टॅक्सेबल कसं करायचं, या पॉईंटला टॅक्सेबल कसं करायचं बघा. टॅक्सेबल मध्ये सुद्धा पॉईंट राहतं, तुम्हाला दाखवून देतो. अशा पद्धतीने आपला पॉईंट राहील, ठीक आहे ना. ठीक आहे, आता याच्यामध्ये पॉईंट घ्यायचा आपल्याला, टॅक्सेबल मध्ये करायचं आपल्याला इथे. किंवा इथे म्हणलंय
सेवायोजक म्हणजे स्टॅट्युटरी मध्ये सेवायोजक म्हणजे कंपनी. आतापर्यंत वरचा पॉईंट जो झाला तो कर्मचाऱ्यांबद्दल झाला. आता इथे काय आहे आपल्याकडे सेवायोजक. सेवायोजक म्हणजे कंपनी म्हणा, गव्हर्नमेंट म्हणा, तुम्ही कोणते म्हणू शकता, ठीक आहे, तुमच्यानुसार आहे. तर सेवायोजक ने अंशदान केले असतात म्हणजे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन कंपनीने म्हणा, कंपनीने किंवा गव्हर्नमेंटने जिथे आपण काम करत आहे त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं तर काय करायचं, हा एक प्रश्न आहे. पण त्यांनी जर कॉन्ट्रीब्युशन केलं स्टॅट्युटरी रिझर्व्ह मध्ये केले तर वेतनामध्ये समाविष्ट केले जाणार नाही, म्हणजे करमुक्त राहील. म्हणजे स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड मध्ये जर कंपनीनी म्हणजे गव्हर्नमेंटनी म्हणजे एम्प्लॉयरने कॉन्ट्रीब्युशन केली असल्यास त्याच्यामध्ये आपल्या वेतनामध्ये समाविष्ट केला जाणार नाही, ते टॅक्स फ्री राहील. टॅक्स फ्री स्टॅट्युटरी एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड टॅक्स फ्री. हा पॉईंट महत्वाचा, टॅक्स फ्री राहील आपल्याला एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन असेल तर, ठीक आहे ना. आता आपण पाहू स्टॅट्युटरी रिझर्व्ह आरपीएफ बद्दल. ठीक आहे, आपला पॉईंट आरपीएफ आहे. तुम्हाला एकदा दाखवतो तुम्हाला तुमचा एक कन्सेप्ट क्लिअर आहे. हा आरपीएफचा पॉईंट आहे सर. आरपीएफचा पॉईंट आपल्याकडे आरपीएफचा पॉईंट आहे, हा कंटिन्युटी इकडे आला, ठीक आहे ना. चल ठीक आहे सर. तर इथे काय झालं, आरपीएफ कॉन्ट्रीब्युशन आहे. आता आरपीएफ मध्ये काय होते, जर कंपनीने जर काय केलं तर कॉन्ट्रीब्युट केलं तर काय होईल, संयोजकाने जर अंशदान केले असतं एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, जर कंपनीने कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, कंपनी म्हणजे लक्षात काय ठेवायचं, जिथे कर्मचारी काम करत आहे तो मालक, कंपनी असेल, गव्हर्नमेंट असेल, जिथे जिथे तो काम करत आहे तिथे तिथे ज्यांनी काम केलेलं आहे त्या काम केल्यामध्ये काम करत आहे त्या काम करणाऱ्या मालकांनी जर त्याच्या भविष्यासाठी जर तो विचार करत असेल आणि त्यांच्या भविष्यामध्ये आरपीएफ मध्ये पैसे जमा करत असेल तर इथे 12% टॅक्स फ्री राहील. किती पर्सेंट राहील टॅक्स फ्री? 12%. किती राहील कमी? 12%. हा पॉईंट महत्वाचा आहे. 12%, 12%, 12% वजा 12% राशी वजा केल्यानंतर उरलेली राशी वेतनामध्ये समाविष्ट करेल. हे कर प्राप्त आहे, टॅक्सेबल आहे. म्हणजे आरपीएफ हा 12% मायनस करून 12% वजा केल्यानंतर जे रक्कम उरेल ते टॅक्सेबल राहील. म्हणजे याच्या आधी तुम्ही पहा, याच्या आधी स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड टॅक्स फ्री होतं आणि आरपीएफ रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड काय होतं, टॅक्सेबल. आणि जर समजा अनरिलाइज रेंट मध्ये कंपनी कॉन्ट्रीब्युशन करते अनरिलाइज रेंट मध्ये अनरिलाइज प्रोव्हिडंट फंड मध्ये तर ते सुद्धा टॅक्स फ्री राहील यामध्ये, ठीक आहे ना. आता इंटरेस्ट बद्दल बोलू आपण. याच्यामध्ये जर पैसे जमा करत असलो आपण, आज थोडे जमा केले, नंतर थोडे जमा केले, थोडे थेंब तळेसाचे एक नियम आहे. तर आरपीएफ मध्ये आपण नेहमी जर पैसे जमा करत जर गेलो स्टॅट्युटरी मध्ये तर त्यावर वैदिक म्हणजे आपल्या म्हणजे स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड निधीवर प्राप्त झालेले व्याज म्हणजे इंटरेस्ट ऑन द क्रेडिट पूर्णतः करमुक्त राहील. जर आपल्याला स्टॅट्युटरी प्रोव्हिडंट फंड मध्ये जर पैसे जमा केले, त्या जमा करत डिपॉझिट झाले रक्कम आणि त्या डिपॉझिटवर जर आपण इंटरेस्ट मिळालं तर त्याच्यावर कसल्या प्रकारचा टॅक्स लागणार नाही. पण इथे आपल्याला आरपीएफ मध्ये रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये प्रमाणित मुद्दीला आपल्याला प्रमाणित रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंडचं नाव आहे प्रमाणित. याच्यामध्ये समजा जर आपल्याला डिपॉझिटवर जर आपल्याला व्याज मिळत असेल तर 9.5%, किती पर्सेंट आहे, 9.5% इंटरेस्ट राहील, करमुक्त राहील. किती राहील, 9.5% करमुक्त राहील. ठीक आहे, दराने कर प्राप्त करेल आपल्याला टॅक्स फ्री. टॅक्सेबल बाकी रक्कम आणि टॅक्स फ्री 9.5%. टॅक्सेबल 9.5% म्हणजे पॉईंट टॅक्सेबल आहे, टॅक्स फ्री 9.5% राहील आपला. आणि अनरिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये असं काहीच नाहीये, हे टॅक्स फ्री आहे, इंटरेस्ट मिळालं तर ते टॅक्स फ्री राहील, ठीक आहे ना. आता टोटल ते काय होते, आपल्याला एक्झाम्पल आपल्याला जेव्हा आपण एक्झाम्पल करतो त्या एक्झाम्पल मध्ये आपल्याला समजेल. तुम्ही हे व्यवस्थित देऊन घ्या, तुमच्या लक्षात येईल सर हे काय आहे, कशी पॉईंट होता. तुम्ही व्हिडिओ थोडा थांबून लिहा, कारण तो थेरॉटिकल पार्ट आपल्याला राहू शकते. ठीक आहे, व्यवस्थित तुम्ही लिहून घ्या. थेरॉटिकल पार्ट आहे, रिकॉग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंडचाच आहे. तर मोबाईल मध्ये दिसत असेल तर झूम करून पहा, त्याची क्वालिटी वाढवा. ठीक आहे, नेक्स्ट आपला टॉपिक होता आपल्याकडे. नेक्स्ट टॉपिक आहे त्यानंतर
आपल्याला दिलं रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंडचं एक्झाम्पल कसं करायचं ते आपल्याला दिलेलं आहे. तर रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड तर मी तोच एक पॉईंट क्लिअर करतो, कारण की आपल्याला एक्झाम्पल मध्ये आपल्याला रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंडच आपल्याला जास्त विचारले जाते, त्यामुळे रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड बद्दल आपण बोलू. जर रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड दिला असेल तर याच्यामध्ये एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ, ठीक आहे, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ हा जर असेल तर याची डिडक्शन अंडर सेक्शन 80C मध्ये एम्प्लॉई म्हणजे हिज कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ. जर कर्मचारी, जर आपला कर्मचारी एम्प्लॉई तो जर कॉन्ट्रीब्यूट करत असेल कशामध्ये, आरपीएफ मध्ये, रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड मध्ये जर तो कॉन्ट्रीब्यूट करत असेल, ठीक आहे, तो जर आरपीएफ मध्ये जर कॉन्ट्रीब्यूट करत असेल, कोण, आपला कर्मचारी जर कॉन्ट्रीब्यूट करत असेल आरपीएफ मध्ये, तर याची टोटल जे रक्कम आहे ते जे रक्कम आहे ते 80C मध्ये जाणार. कुठे जाणार? 80C मध्ये. कोणाची 80C मध्ये जाणार? कोणाची जाणार? कर्मचारी. जर कर्मचारी जर कॉन्ट्रीब्यूट केले तर, आणि जर त्या कंपनीने कॉन्ट्रीब्यूट केलं असेल, ठीक आहे, त्या कंपनीने जर कॉन्ट्रीब्यूट केलं असेल तर ते कॉन्ट्रीब्युशन जाणार, टॅक्सेबल होईल ते कॉन्ट्रीब्युशन. कसं टॅक्सेबल दिलेलं आहे बा, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन दिले ते आपल्याला. जर एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ असेल, 2 पॉईंट असते, एक कर्मचारीचं कॉन्ट्रीब्युशन, एक कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन. म्हणजे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन अँड एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन. आता कॉन्ट्रीब्युशन असेल तर टॅक्सेबल राहील ते एनी अमाऊंट ऑर पर्सेंटेज ऑफ सॅलरी, म्हणजे एनी अमाऊंट राहील किंवा पर्सेंटेज राहील. म्हणजे आपल्याला एक अमाऊंट दिला असतो किंवा त्यांनी 40,000 कॉन्ट्रीब्यूट केले बा, त्यांनी 20,000 कॉन्ट्रीब्यूट केलेला आहे, एक तर अमाऊंट दिला असेल किंवा आपल्याला काय दिलं असेल, पर्सेंटेज किंवा पर्सेंटेज दिलं असेल. पर्सेंटेज कशावर? पर्सेंटेज ऑफ सॅलरी. सॅलरी आपल्याला पर्सेंटेज दिलं असतं, काय राहील म्हणजे 2 पैकी एक कोणते पॉईंट राहील आपल्याला, एनी अमाऊंट, कोणते अमाऊंट राहील, किंवा त्यांनी म्हटलं की सॅलरीचे 10%, सॅलरीचे 20%, सॅलरीच्या 30% जे असेल ते, ठीक आहे, एवढं समजलं. ते अमाऊंट राहील ते लेस करायचा टॅक्स फ्री, त्याला एक्झाम्प्टेड म्हणतो आपण, ऍट द रेट ऑफ 12% ऑफ सॅलरी. हे वरची रक्कम कदाचित एनी अमाऊंट, इथे अमाऊंट राहू शकते, पर्सेंट राहू शकते, ते जाऊ द्या, अमाऊंट राहू शकते. अमाऊंट म्हणलं तर अमाऊंटवर नाही काढायचं, फक्त सॅलरीवरच काढायचं. जी सॅलरी लागते त्या सॅलरीच्या 12%, सॅलरीच्या 12%, सॅलरी आहे त्या सॅलरीच्या 12% करेल एक्झाम्प्टेड, आणि ते रक्कम जे मायनस करू ते राहील आपला टॅक्सेबल ऑफ आरपीएफ राहील. आता याच्या नोट मध्ये काय, नोट खाली नोट लिहिली, सर सॅलरी म्हणजे काय, प्रत्येक ठिकाणी तुमची सॅलरी बदलून राहिली सर. काल आपण याच्या आधीच्या नेक्स्ट आपण व्हिडिओ मध्ये पाहिलं, HR मध्ये हाऊस रेंट अलाउन्सेस मध्ये वेगळी सॅलरी होती. काल आपण याच्या नंतरच्या व्हिडिओ मध्ये पाहिलं, रेंट फ्री हाऊस मध्ये पाहिलं अकोमोडेशन, रेंट फ्री अकोमोडेशन, सर ते वेगळं होतं. आज तुम्ही भलते काही वेगळं सांगणार का सर? भीती आहे आम्हाला. ते भीती नाही आहे, सारखंच आहे, सर्व आपलं सारखंच आहे. आणि काही भीती वाटली, काही प्रॉब्लेम वाटला तर आपला खालचा नंबर तुमचं माहिती आहे, तुमच्या स्क्रीनवर खाली नंबर सुरू आहे, त्या नंबरवर तुम्ही केव्हाही आणि फोन करा मला, ठीक आहे. आता काय झालं, आपल्याला सॅलरी मीन्स काय घ्यायचं, बेसिक सॅलरी घ्यायची, त्यानंतर घ्यायचं आपल्याला डिअरनेस पे असेल तर डीए. जर डीए जर पार्ट ऑफ सॅलरी असेल तर डीए आपला जर पार्ट ऑफ सॅलरी डीए असेल, टर्म ऑफ द कंडिशन. टर्म ऑफ कंडिशन म्हणजे जर डीए पार्ट ऑफ सॅलरी असेल तर घ्यायचा, आणि प्लस कमिशन म्हणजे बेसिक सॅलरी, डिअरनेस पे, मागे वेतन, डीए, टर्म ऑफ कंडिशन, जसं रिटायरमेंट बेनिफिट असेल किंवा पार्ट ऑफ सॅलरी असेल तर घ्या, आणि कमिशन घ्या. हे पॉईंट आपल्याला सॅलरीमध्ये इथे मोडले जाईल. कोणत्या सॅलरी? या सॅलरीमध्ये आपल्याला इथे मोडले जाईल. रिकॉग्नाइज प्रोव्हिडंट फंड मध्ये एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, कोणते एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन जर असेल तर, ठीक आहे ना, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन असेल तर इथे आपल्याला हे मोडलं जाईल एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशनच्या पॉईंट मध्ये, या पॉईंट मध्ये मोडलं जाईल, ठीक आहे. याला मोठं करून आपण थोडं समजून एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, ठीक आहे. एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन पुन्हा पण एनी अमाऊंट, पर्सेंटेज, मायनस टॅक्सेबल वगैरे वगैरे, ठीक आहे. आता काय झालं, प्रॉब्लेम काय झाला, सर इंटरेस्ट बद्दल काय करायचं, मग तुम्ही इंटरेस्ट पण सांगितला, मग इंटरेस्ट बद्दल काय घ्यायचं. इंटरेस्ट जर असेल तर इंटरेस्ट रिसिव्ड ऑन द आरपीएफ, याच्यामध्ये इंटरेस्ट रिसिव्ड ऑन आरपीएफ घ्यायचं. म्हणजे आपण काय झालं,
म्हणजे आपण 10 वर्षापासून एका कंपनी जॉब करताय, दरवर्षी आपण त्या आरपीएफ मध्ये 20,000 रुपये जमा करताय. मग 20 विचार करा, 10 वर्ष 2 लाख झाले ना. मग 2 लाख आपले डिपॉझिट आहेत. ते जे डिपॉझिटचे पैसे ते कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करते ना. आपण आपल्याजवळ इन्व्हेस्टमेंट ते सेव्हिंग करून नाही राहिलो आरपीएफ ची. आपण गव्हर्नमेंट मध्ये आरपीएफ रिकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंडचं एक पीएफचं एक डिपार्टमेंट राहते. पीएफ म्हणतो आपण. त्या पीएफ मध्ये डिपार्टमेंट मध्ये खूप सारे पैसे लोक कर्मचाऱ्यांचे पैसे तिथे जमा होते आणि ते पीएफ चे पैसे ते पीएफ डिपार्टमेंट कुठेतरी इन्व्हेस्टमेंट करते. नाही समजलं का? जसं एलआयसी आहे. आता एलआयसी तुम्ही एलआयसी काढली तर एलआयसी डिपार्टमेंट काय करते? काय करणार एलआयसी डिपार्टमेंट? काय करेल एलआयसी डिपार्टमेंट? काय करते की कुठेतरी ते पैसे जमा करते तुमच्याले. ठीक आहे ना. तुमचे पैसे जमा करते ते आणि ते जमा केल्यानंतर त्या एखाद्या इन्व्हेस्टमेंट मध्ये कुठे शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करेल किंवा एखाद्या कंपनीला ते पैसे देईल, कुठेतरी ते पैसे देते आणि पैसे दिल्यानंतर त्याच्यावरचा जो इंटरेस्ट आहे तो इंटरेस्ट कर्मचाऱ्यांना देते. इथेच काय झालं, आपण आरपीएफ डिपार्टमेंट मध्ये पैसे जमा करते. आपले 2 लाख उदाहरण जमा आहे, मी उदाहरण म्हणतोय, आणि त्याच्यावर आपल्याला व्याज देणार ते. मग याच्या व्याज दिल्यानंतर जे व्याज मिळालं ते व्याजची रक्कम इथे घ्यायची, इंटरेस्ट रिसिव्ड ऑन आरपीएफ, आणि लेस करायचं, लेस टॅक्स फ्री 9.5%. सॉरी इंटरेस्ट रेट किती आहे? 9.5%. मी याच्या आधीच्या प्रमाणे म्हणलो होतं पण 9.5% इंटरेस्टचा रेट आहे. कशामध्ये? इंटरेस्ट मध्ये, इंटरेस्ट टू आरपीएफ मध्ये रक्कम घ्यायची आणि लेस टॅक्स फ्री एक्झाम्प्टेड पॉईंट आहे 9.5% ऑन डिपॉझिट. जेवढी अमाऊंट आपली डिपॉझिट आहे त्याच्यावर घ्यायची. ठीक आहे ना. आता डिपॉझिट रक्कम गिव्हन असेल तर ठीक, नसेल तर प्रॉब्लेम नाही. एवढं कळलं. आता तुम्हाला हे एक्झाम्पल जोपर्यंत कळलं नाही तुमचं आमच्या समोर उदाहरण राहणार नाही. प्रॉब्लेम काय? तुमचा जो उदाहरण समोर राहिलं तर तुम्हाला समजते, उदाहरण नाही राहिलं तर समजणार नाही. एक उदाहरण तुमच्या स्क्रीनवर आहे, मी त्याला वाचून दाखवतो. मिस्टर राज आणि इंडियन सिटीजन. मिस्टर राज हा भारतीय नागरिक आहे. ही सॅलरी ₹3 लाख, डीए 1,20,000. इथे टर्म्स काहीच नाही आहे, पार्ट ऑफ सॅलरी वगैरे दिलेलं नाही आहे. कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ आहे 45,000 अँड हिज एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, म्हणजे हे कॉन्ट्रीब्युशन कोणाचं? स्वतःच. आता इथे ही म्हणायला पाहिजे तर हिज कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ, त्यांनी स्वतः कॉन्ट्रीब्युट किती केलंय? 45,000. ठीक आहे ना. 45,000 कोणी स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन विचारलं, स्वतःचं कॉन्ट्रीब्युशन 45,000. ठीक आहे. आणि हिज एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन किती आहे? एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन 45,000, तेवढंच एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन आहे. म्हणजे कर्मचारी जेवढा 1 इयर मध्ये जो मिस्टर राज आहे तो जिथे काम करत आहे, ती कंपनी म्हणा, ते गव्हर्नमेंट म्हणा, स्टेट गव्हर्नमेंट जिथे काय आहे, ती मिस्टर राज त्याच्या पगारातून, त्याच्या सॅलरी मधून तो 45,000 1 इयरला आरपीएफ मध्ये कॉन्ट्रीब्युट करत आहे, रिकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड मध्ये कॉन्ट्रीब्युट करत आहे, पैसे देत आहे. आणि तेवढे पैसे तो देत आहे, तेवढेच पैसे त्याची कंपनी सुद्धा देत आहे. हिज एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ 45,000. बरोबर. आता इथे म्हणजे इंटरेस्ट ऑन द बॅलन्स. आता इंटरेस्ट हे जे आपलं 45,000 एका वर्षाचं नाही आहे, याच्या मागच्या वर्षाचं, त्याच्या मागच्या वर्षीचं, त्याच्या मागच्या वर्षीचं, कदाचित तो जेव्हापासून त्या नोकरीला तो पासून त्यांनी जे आरपीएफ मध्ये पैसे जमा केले त्याच्यावर त्याला इंटरेस्ट मिळाला. इंटरेस्ट किती मिळालाय त्याला? इंटरेस्ट मिळालेला आहे किती? इंटरेस्ट बरोबर. इंटरेस्ट किती येते? 27,000 इंटरेस्ट. काय 27,000 इंटरेस्ट आहे. म्हणजे इंटरेस्ट ऑन द बॅलन्स, म्हणजे हे आरपीएफ चे पैसे जमा करता त्यांचा मोठा काय म्हणतो आपण, एक मडकं पडलेलं पैशाचं, आणि त्या पैशाच्या डिपॉझिट त्याला 27,000 रुपये 27,000 त्याला इंटरेस्ट, 27,000 इंटरेस्ट मिळालं. त्याचा रेट किती आहे? डिपॉझिट दिली आहे का आपल्याला? डिपॉझिट दिली नाही आहे. रेट किती आहे? 8%. ठीक आहे. आता याच्यामध्ये पॉईंट कॅल्क्युलेट तिथे दिलेले आहे. ठीक आहे. हे कॅल्क्युलेट समजून आपण खालचं कॅल्क्युलेट समजून तुम्हाला व्यवस्थित समजावतोय. ठीक आहे. इथे सांगतोय का प्रॉब्लेम नाही. आता इथे काय म्हणलं आपल्याला पहा, इथे म्हणलं आपल्याला कॅल्क्युलेट टॅक्सेबल आरपीएफ. आरपीएफ म्हणजे रिकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. आरपीएफ म्हणजे रिझर्व्ह ऑफ पोलीस फोर्स नाही. आरपीएफ म्हणजे रिकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड. आता इथे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ, हे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युट टू आरपीएफ. आता इथे कॉन्ट्रीब्युट आहे, 2 कॉन्ट्रीब्युशन आहे सर. एक कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे? एक कॉन्ट्रीब्युशन आहे कर्मचाऱ्यांचं, म्हणजे मिस्टर राजचं कॉन्ट्रीब्युशन आहे,
मिस्टर राजचं कॉन्ट्रीब्युशन आहे 80C मध्ये, आणि हेच जे एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन आहे, एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टॅक्सेबल मध्ये येणार. मग एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन किती आहे? 45,000 आहे. इथे 45,000 रक्कम दिली आहे पाहिजे. 45,000 ही रक्कम होती घेतली इथे. 45,000 ही रक्कम कर्मचाऱ्याची रक्कम घेतलेली नाही आपण, कंपनीची आपण रक्कम घेतली, एम्प्लॉयरची रक्कम घेतली 45,000 लेस टॅक्स फ्री, त्याला एक्झाम्प्टेड म्हणा किंवा टॅक्स फ्री म्हणा तुम्ही, ऍट द रेट ऑफ 12% ऑफ सॅलरी. सॅलरी किती? सॅलरी फक्त 3 लाख रुपीज 1 इयर, 3 लाख रुपीज है ना, 1 लाख 1 इयर 3 लाख रुपीज. आता 3 लाख रुपीज वर 3 लाख रुपीज सॅलरी. ओके, डीए आहे सर, पण पार्ट ऑफ कंडिशन आहे, टर्म ऑफ कंडिशन आहे का? सॅलरी डीए पार्ट ऑफ सॅलरी आहे का? नाही आहे सर, सोडून दे त्याला. म्हणजे 3 लाख रुपीज वर 12% किती अमाऊंट झाली? कार्तिक 36,000 रुपीज है ना, 36,000 रुपीज. मग 45,000 आणि 36 म्हणजे 9,000. तर 9,000 जे आहे ते 9,000 झाला टॅक्सेबल आरपीएफ, रिकग्नाइज्ड प्रोव्हिडंट टॅक्सेबल झाला आपल्याकडे, टॅक्सेबल. ठीक आहे, हे झालं टॅक्सेबल. मग आता ह्या कळलं नाही तुम्हाला, अजून थोडं कन्फ्युजन आहे तर खाली तुम्हाला मी व्यवस्थित करून दिली ते पहा. इथे कोणतं बोलायला गिवन दिले आपल्याला बेसिक सॅलरी 3 लाख, डीए दिलेला आहे 1,20,000, 1,20,000, पण डीए पार्ट ऑफ सॅलरी नाही आहे. मग कॅल्क्युलेट द आरपीएफ दिले टॅक्सेबल अँड द इंटरेस्ट ऑन आरपीएफ, दोन्ही आपण टॅक्सेबल करत आहे. मग सर याच्यामध्ये काय दिलेलं आहे सर आम्हाला? एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ दिलेलं आहे 45,000. मी याच्या आधी म्हणलं की आपण एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, कर्मचारी कॉन्ट्रीब्युशन नाही, तो राज आहे, तो राजचं कॉन्ट्रीब्युशन 80C मध्ये जाणार. हे कंपनीचं कॉन्ट्रीब्युशन आहे, जिथे तो कंपनी काम करत आहे. जे गव्हर्नमेंट असेल, तो एखादी टीचर असेल, आपल्या कॉलेजचे सर लेक्चरर सर आहे, त्यांचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आपल्या शाळेत लेक्चरर एक गव्हर्नमेंट टीचर आहे, त्यांनी कॉन्ट्रीब्युशन केलं म्हणजे त्यांचा एम्प्लॉयर कोण झाला? गव्हर्नमेंट. तुम्ही एका प्रायव्हेट कंपनीमध्ये काम करताय, टाटामध्ये काम करताय, किंवा तुम्ही एखाद्या नागपूरला बुट्टीपुरीमध्ये एका कंपनीमध्ये काम करताय, तुम्ही XYZ कंपनीमध्ये, ते प्रायव्हेट कंपनी आहे, आणि त्या कंपनीत तुमचं पीएफ मध्ये पैसे जमा करत असाल, ते झाला एम्प्लॉयर. मला म्हणायचं एम्प्लॉयर म्हणजे कंपनी किंवा गव्हर्नमेंट ज्या ठिकाणी काम करतात. त्यांनी 45,000 ते काय केलं? कॉन्ट्रीब्युट केलेले आहे. आणि एक्झाम्प्टेड काय सर? एक्झाम्प्टेड किती रुपये आहे? एक्झाम्प्टेड अमाऊंट आहे आपल्याकडे, एक्झाम्प्टेड म्हणजे टॅक्स फ्री अमाऊंट आहे ऍट द रेट ऑफ 12% ऑफ सॅलरी. किती पर्सेंट आहे? 12% ऑफ सॅलरी. मग सॅलरी किती सर? सॅलरी फक्त 3 लाख, ओनली फॉर 3 लाख रुपीज सॅलरी. डीए का बरं घेतलं नाही सर? कारण डीए पार्ट ऑफ सॅलरी आहे का? नाही आहे, डीए पार्ट ऑफ सॅलरी नाही आहे. या ठिकाणी काय घेतलं आपण? मग 12% ऑफ सॅलरी, 3 लाख रुपये 12%, 36,000. 36,000 काय केलं? 45,000 म्हणून 36,000 काय मायनस केलं. बॅलन्स अमाऊंट किती सर? बॅलन्स अमाऊंट किती? बॅलन्स अमाऊंट तर 9,000. 45,000 मायनस 36,000 इज इक्वल टू 9,000. 9,000 टॅक्सेबल आरपीएफ, हे झाला टॅक्सेबल अमाऊंट ऑफ आरपीएफ. आरपीएफचा टॅक्सेबल अमाऊंट झाला आपला. ठीक आहे, त्याला टॅक्सेबल अमाऊंट झाला तो आपला 9,000. थोडं कळलं तुम्हाला पॉईंट? ठीक आहे, आता इंटरेस्टचा पॉईंट घेऊ आपण. इंटरेस्टचा पॉईंट सर काय आहे? एखादीला आपला इंटरेस्ट दिला आपल्याला, इंटरेस्ट क्रेडिटेड टू ऑन आरपीएफ, इंटरेस्ट क्रेडिट ऑन आरपीएफ दिसून सर्वांना. ऍट द रेट ऑफ 12% ऑन डिपॉझिट, जे अमाऊंट डिपॉझिट आहे. आता अमाऊंट डिपॉझिट किती माहिती आहे का आपल्याला? माहित होतं डिपॉझिट किती अमाऊंट माहिती आहे का? नाही आहे. एक्झाम्पल मध्ये दिलेलं नाही किंवा आम्ही मध्ये दिलेलं नाही आहे. डिपॉझिट काहीतरी डिपॉझिट आहे, काहीतरी क्वेश्चन मार्क आहे. डिपॉझिट इज नॉट गिवन, डिपॉझिट दिलेली नाही आहे, पण ते काहीतरी डिपॉझिट आहे, काहीतरी अमाऊंट आहे. त्या अमाऊंटवर 8% अॅन्युअल आहे. किती पर्सेंट अॅन्युअल आपल्याला? त्या डिपॉझिटवर 8% अॅन्युअल आहे. ते अॅन्युअल 8% दिल्यानंतर त्याचा इंटरेस्ट किती बनत आहे? त्याचा इंटरेस्ट बनत आहे आपल्याला किती? इंटरेस्ट बनत आहे? त्याचा इंटरेस्ट बनत आहे 27,000 इंटरेस्ट बनत आहे. मग आता आपल्याला डिपॉझिट करायचं आहे का सर? डिपॉझिटवर सध्या लक्ष देऊ नका, काही गरज नाही. मग इंटरेस्ट किती मिळाला? इंटरेस्ट आपला इन्कम आहे ना, म्हणजे पीएफ वर हे जे 27,000 आहे, हे आपलं काय रिकग्नाइज्ड प्रोव्हिडंट फंड आहे. याच्यावर इंटरेस्ट आपलं किती आहे? 27,000 आहे. मग याच्यावर आपल्याला काय करायचं? याच्यावर काय करायचं? याच्यामध्ये गव्हर्नमेंटने काय म्हटलं की तुम्ही समजा जर आरपीएफ मध्ये पैसे जमा करत असाल तर आम्ही तुम्हाला 9 जमा करत असाल
जमा करा, प्रॉब्लेम नाही. आणि त्या जमा केलेल्या डिपॉझिट, तुमच्या डिपॉझिटवर तुम्हाला जर इंटरेस्ट भेटत असेल तर आम्ही तुम्हाला 9.5% रिलॅक्सेशन देईल. तुम्हाला आम्ही काही थोडं हलकं करून घेऊन जाऊ, तुम्हाला टॅक्स पडणार नाही. आता काय झालं, कोरोनाच्या परिस्थितीमध्ये बरेच ठिकाणी काय झालं, बरेच लोकांनी बँकेतून लोन घेतलं असेल, त्या लोनचं इंटरेस्ट काय झालं, कमी झालं. आपल्याला गव्हर्नमेंटने म्हणलं ठीक आहे तुम्ही कमवताय, तुम्ही रिलॅक्स राहा, तुम्ही तुमची जे इन्स्टॉलमेंट आहे लोनची ती तुम्ही नंतर भरा, आरामात भरा, तुम्हाला आम्ही सूट देणार. आणि अनेक सारे योजना राहते ना, गाडी घेताय तुम्हाला डिस्काउंट, घर बनवताय डिस्काउंट, म्हणजे गव्हर्नमेंट काय रिलॅक्सेशन आपल्याला देत असते. आता इथे 27,000 रुपये आपल्याला मिळालेले आहे इंटरेस्ट ऑन आरपीएफ, त्यामध्ये टॅक्स फ्री जे आहे 9.5% टॅक्स फ्री आहे. 9.5%. तर काढायचं कसं सर आम्ही 9.5%? तर काय करायचं, गिवन अमाऊंट घ्यायची, जे अमाऊंट आपल्याला इंटरेस्टची अमाऊंट आहे ते इंटरेस्टची अमाऊंट 9.5% फिक्स वरती घ्यायचं, डिवाइड बाय 8. किती आले, 32,62,62.5. म्हणजेच आपण इथे लिहिलंय, आता 5% कमी जास्त येणार नाही, त्याला किती लिहिले आपण. मग 27,000 मधून 32 जर मायनस होईल का, नाही होणार सर. 27 मधून 32,062 मायनस होईल का, नाही होणार, नाही होणार ना. शेवटी ते मायनस अमाऊंट लिहिणार नाही. इन्कम टॅक्स मध्ये मायनस अमाऊंट लिहित नाही, मायनसवर टॅक्स मिळत नाही, त्यामुळे आउटरला मायनस अमाऊंट लिहिलेली नाही आहे बेटा. ठीक आहे, तुम्हाला थोडं कळलं असेल, प्रॅक्टिस करा. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला समजेल, तुम्हाला एका कोणत्या पॉईंट लक्षात येणार नाही आपल्यासाठी. ठीक आहे ना, ते लोक लक्षात येणार नाही, पण तुम्हाला तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ते नक्कीच तुमच्या लक्षात येईल. ठीक आहे, आता तुम्हाला मी थोडं नोट्स करून दिली की इथे काय करायचं, या पॉईंट मध्ये इंटरेस्ट मध्ये काय करायचं, इंटरेस्ट अमाऊंट तशी ठेवून द्यायची, जे अमाऊंट आहे ते मल्टिप्लाय 9.5% फिक्स, हे फिक्स ठेवून द्यायचे ते 9.5% आणि डिवाइड बाय इंटरेस्ट रेट गिवन. जर इथे 8% गिवन दिलं ना आपल्याला, इथे आपल्याला 10% दिलं असेल, 12% दिलं असेल, ते रेट खाली घ्यायचं गिवन मध्ये. ओके, आता इथे म्हणलेलं आपण, आता वरचं डिपॉझिट दिलेलं आहे, इथे इंटरेस्ट दिलेला आहे 27,000 आपल्याला, त्याची डिपॉझिट किती माहिती आहे का, नाही आहे. मी डिपॉझिट सुद्धा काढून देईल तुम्हाला की कॅल्क्युलेट डिपॉझिट ऑन द डिपॉझिट इंटरेस्ट 27,000 अँड इंटरेस्ट रेट 8% आहे. मग 100 ला 8% आहे, मग 8% ला किती मिळेल आपल्याला 27,000. मग 100 ला किती आहे बा, मग 27,000 मल्टिप्लाय 100 डिवाइड बाय 8 म्हणजे 3,37,500 हे आपली डिपॉझिट आहे. म्हणजे 3,37,500 या आरपीएफ हे जे आहे ना, ही रक्कम आरपीएफ मध्ये, आपले जे आरपीएफ मध्ये जमा आहे, आपले पैसे जमा आहे आरपीएफ मध्ये. किती जमा आहे डिपॉझिट, ही रक्कम डिपॉझिट आपल्याला आरपीएफ मध्ये. त्या आरपीएफ जमा असल्यामुळे त्यांनी काय दिलं आपल्याला, त्यांनी आपल्याला इंटरेस्ट दिले 27,000. म्हणजे आपल्या आरपीएफ मध्ये 3,37,500 जमा आहे. असं उदाहरण आहे. तुम्ही रिपीट नाही समजा रिपीट करा. तुमच्याकडे एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल नंबर 33 मध्ये अॅन्युअल 2010 ला विचारलं होतं आरटीएमएनयू मध्ये 10 मार्क्स साठी. त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ ह्या रिकग्नाइज प्रोव्हिजन इथे दिलं तुम्हाला पॉईंट आपल्याला कॉन्ट्रीब्युशन टू रिकग्नाइज प्रोव्हिजन. हे कॉन्ट्रीब्युशन म्हणजे कर्मचाऱ्यांचं कॉन्ट्रीब्युशन, हे आपल्याला येणार नाही, एटीसी मध्ये जाणार. म्हणजे पॉईंट आपल्याला सुद्धा आपल्याला याच्यामध्ये टॅक्सेबल, सॅलरी टॅक्सेबल न होता हे एटीसी मध्ये जाणार, एटीसी मध्ये नाही, इथे येणार नाही, म्हणजे कट करू आपण. नंतर दिला एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, हे महत्वाचं आहे. एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ हे महत्वाचं आपल्यासाठी. एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन द सेम अमाऊंट ॲज द एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ. म्हणजे काय झालं की जेवढे कर्मचाऱ्यांनी कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ केलं तेवढेच कंपनी कॉन्ट्रीब्युट करत आहे आरपीएफ मध्ये, असं त्यांनी बोललेलं आपल्यासाठी. आता आपण डायरेक्ट सर्विस खाली इंटरेस्ट वगैरे दिलाय का, हा इंटरेस्ट दिलाय, हा इंटरेस्ट पाहायचं. इंटरेस्ट पण दिलेला आहे आरपीएफचा, इंटरेस्ट पण दिलेला आहे, ते तुम्ही इंटरेस्ट करून घेजा. इंटरेस्ट पण ते दिलेलं आहे. दोन्ही पॉईंटवर खाली तू उत्तर दिलं, पण डायरेक्ट मी त्या पॉईंटवर येतो. एम्प्लॉय कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ. आता 1,610 म्हणजे 1,610 कर्मचारी कॉन्ट्रीब्युट करतात, तेवढंच ते काय करतात, कंपनी कॉन्ट्रीब्युट करत आहे बाबा. तर हे झालं सर 19,310. आणि एक्झाम डेट जे आहे म्हणजे टॅक्स फ्री आहे, हे 12% ऑफ सॅलरी आहे. मग सॅलरी किती आपल्याकडे, इथे जर डीए दिलेलं आहे पण डीए पार्ट ऑफ सॅलरी नाही आहे आपल्याकडे. काय घ्यायचं, बेसिक सॅलरी घ्यायचं. मी सांगतो काय घ्यायचं, सॅलरी मध्ये काय घ्यायचं, सॅलरी मध्ये घ्यायचं
बेसिक सॅलरी, डिअरनेस पे नाही आहे, डीए आहे पण पार्ट ऑफ सॅलरी नाही आहे, आणि कमिशन. तर या पॉईंट पैकी एकही पॉईंट इथे नाही आहे ना. म्हणायचं काय तात्पर्य मला काय सांगायचं आहे, याच्यापैकी एकही पॉईंट इथे नाही आहे आपल्यासाठी, नाही आहे ना. डीए आहे आपल्याकडे, डीए दिलेला आहे, डीए आहे पण डीए दिलाच नाही, सोडून द्या. असता तर डीए दिलेला आहे. डिअरनेस लॉसेस 300 पर मंथ, इट इज नॉट कन्सिडर्ड कम्प्युटेशन ऑफ इज द रिटायरमेंट बेनिफिट. तो नाहीच, रिटायरमेंट बेनिफिट नाही, म्हणजे पार्ट ऑफ सॅलरी नाही आहे, तो घ्यायचा नाही. इंटरेस्ट दिलेला आहे, खाली आपला टॉपिक दिलेला पहा. ठीक आहे, आता त्याला आपण राऊंड करू, आपण त्याला तुम्हाला अधिक समजेल तो पॉईंट. आरपीएफचा आणि इंटरेस्टचा पण सुद्धा. ठीक आहे ना. आता इथे यांनी काय मला स्पष्ट म्हणले, आरपीएफ मध्ये कॉन्ट्रीब्युशन किती आहे, 1610, 1610 गुणिले 12, 19,320. त्यानंतर काय केलं यांनी, काय केलं माहिती आहे का, सॅलरीच्या 12%. सॅलरी किती आहे सर, सॅलरी ही दिली आहे, सॅलरी आपल्याला सॅलरी 1,44,000, याच्या 12% 17,280, 17,280, आणि मायनस अमाऊंट टॅक्सेबल अमाऊंट दिलेलं आहे. त्यानंतर इंटरेस्ट किती पर्सेंट आहे, इंटरेस्ट दिलेला आपल्याला. इंटरेस्ट आहे किती आहे सर सांगा. इंटरेस्ट रिलेटेड टू पीएफ, म्हणजे प्रोव्हिडंट फंड. आरपीएफ आहे 13%, रक्कम 30,000, म्हणजे इंटरेस्टची अमाऊंट किती दिली आपल्याला 13,000, आणि पर्सेंट 13%, 13%. मग काय घेतलं आपण, याच्या आधी सांगितलं कसं, याचा फॉर्म्युला लक्षात द्यायचा. इंटरेस्ट अमाऊंट इथे घ्यायचं, इंटरेस्ट अमाऊंट 13,000, तुम्ही कॅल्क्युलेट करून पहा. 13,000 13,000 मल्टिप्लाय 9.5% डिवाइड बाय 13. तर 13 चा रेट दिला ना आपला, 13चा रेट दिलेला आहे, पण इथे डिवाइड बाय किती घ्यायचं, 13 घ्यायचं, 13 घ्यायचं. तर 13 जर घेतलं आपण तर आपल्याला हा पॉईंट आपल्याला मिळून जाते 9,500. मायनस करा 3,500 टॅक्सेबल, म्हणजे ही रक्कम आपली टॅक्सेबल झालेली आहे. हा एक एक्झाम्पल तुम्ही करून पहा आरपीएफचं. त्यानंतर खाली पण इथे पण दिलेलं आहे, इथे पण सेल्फ आरपीएफ आहे, सेल्फ आरपीएफ येणार नाही. ठीक आहे, इथे येणार एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टू आरपीएफ येणार, याच्यामध्ये इंटरेस्ट पण दिलेलं आहे. हे पॉईंट तुम्ही करून घ्या. डीए आहे, डीए पार्ट ऑफ सॅलरी नाही आहे, तर घ्यायची गरज नाही आहे. सेल्फ कॉन्ट्रीब्युशन 80C मध्ये जाणार. ठीक आहे, बोनस येणार नाही. हे एक्झाम्पल तुम्ही करून बघा, उत्तर तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर 39 मध्ये हे सुद्धा 10 मार्क्स साठी आहे. इथे सुद्धा आपल्याला आरपीएफ एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन, ही कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. हे कॉन्ट्रीब्युशन 80C मध्ये जाणार, आणि एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन हे तुम्हाला टॅक्सेबल करायचं आहे. एक्झाम्पल तुम्ही व्यवस्थित करून पहा. व्हिडिओ आहे, व्हिडिओ तुम्ही थांबून व्हिडिओ थोडं पुश करून त्याचं उत्तर तुम्ही काढू शकता. ठीक आहे, व्हिडिओ थांबवायचं आणि एक्झाम्पल करायचं. मी थोडं 2-2 सेकंदासाठी तुमचा व्हिडिओ थांबवतो मी, ते तुम्ही एक्झाम्पल लिहून घ्या आणि ते एक्झाम्पल तुम्ही करून पहा. तुम्हाला आरपीएफचं पण तुम्हाला समजेल. तरी पण तुम्हाला समजलं नसेल तर मला नक्कीच तुम्ही कॉल करा. खाली आपला नंबर सुद्धा आहे, त्या नंबरवर तुम्ही मला कॉल करा. आणि ठीक आहे, एक्झाम्पल हे एक्झाम्पल आहे, पुश करा एक्झाम्पलला आणि एक्झाम्पल लिहून घ्या. त्या खालीचं उत्तर पण आहे, हे उत्तर पण लिहून घ्या तुम्ही. थोडं थांबून घ्यायचं व्हिडिओ आणि एक्झाम्पल लिहून घ्यायचं. एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल लिहून घ्या तुम्ही. पॉइंट आपला आरपीएफ होता. आरपीएफ बद्दल तुम्हाला समजलं असेल, डाऊट नाही, मला वाटत नाही की तुम्हाला समजलं नसेल म्हणून. तरी तुम्हाला काही अडचण असेल तर मला नक्कीच कॉल करा. खाली आपला नंबर सुरू आहे, त्या नंबरवर कॉल करा तुम्ही. आणि व्हॉट्सअप नंबर आहे, तो जर तुम्हाला अरेंज मिळालं तर माझा व्हॉट्सअप नंबर पण आहे. व्हॉट्सअपवर तुम्ही मला बोलू शकता, मला तुम्ही सांगू शकता. ठीक आहे, पुन्हा एकदा आपण स्क्रीन पाहून घेऊ आपल्याला. आपला एक्झाम्पल. ठीक आहे, तर अशा पद्धतीने इथे एक्झाम्पल राहील तुम्हाला. आरपीएफचा पॉईंट पुन्हा एकदा नोट्स पाहून घ्या तुम्ही. आरपीएफची कशी करायची तर 80C मध्ये एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन 80C मध्ये, एम्प्लॉई कॉन्ट्रीब्युशन 80C मध्ये, आणि एम्प्लॉयर कॉन्ट्रीब्युशन टॅक्सेबल. एम्प्लॉय कर्मचाऱ्यांचा 80C मध्ये जाणार आणि कंपनीचं जाणार
टॅक्सेबल होईल, अशा पद्धतीने पॉईंट टॅक्सेबल होईल. या पद्धतीने तुम्हाला माहित पडेल काही ही गोष्ट नाही आहे. असा पण ठीक आहे, पुश करून लिहूया तुम्ही. व्हिडिओ आवडल्यास असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि काही विचारायचं असेल कमेंट्स मध्ये मला नक्कीच विचारा. वाट पाहिजे तुमच्या कमेंटची, आपण वाटतो. ठीक आहे, काळजी घ्या स्वतःची. प्रॉब्लेम येत असेल तर मला फोन करा. ठीक आहे, बाय, काळजी घ्या.